प्रत्येक आंबा प्रेमी वर्षभर वाट पाहत असतो. म्हणजेच आंब्यापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ मनसोक्त खाता येतील. त्यातला एक प्रसिद्ध आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी दीड वर्ष टिकणारा, मस्त लच्छेदार आपण गुळ आंबा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत. या पद्धतीने तुम्ही गुळ आंबा नक्की करून पहा. अजिबात याला बुरशी लागणार नाही, पाणी सुटणार नाही, याचा रंग बदलणार नाही, अजिबात चवीला फरक पडणार नाही. इतका मस्त रसरशीत लच्छेदार गुळ आंबा याची सोपी पद्धत पाहणार आहोत. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी साधारण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या आता आपल्याला बाउलमध्ये ठेवायच्या आणि 2 ग्लास गार पाणी टाकायचे नॉर्मल टेम्परेचरवरचं. याची देठं पाण्यामध्ये बुडाली पाहिजे, ती मात्र काळजी घ्यायची. त्यानंतर आता दुसरं म्हणजे काय, देठ का बुडाली पाहिजे. काय असतं, या देठाच्या भागामध्ये ना कैरीला चीक लागलेला असतो आणि तो सगळा चीक निघून जावा याकरता आपल्याला देठ बुडाली पाहिजे. तसेच कैरी अशी भिजायला ठेवल्यामुळे सगळा चीक निघून जातो आणि कैरीची उष्णताही कमी होते. त्यामुळे नेहमी कैरीचा कुठला पदार्थ करण्या अगोदर कैरी अशी पाण्यामध्ये बराच वेळ भिजायला ठेवायची आहे. आता या आपण कैऱ्या अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेणार आहोत कपड्याने, कॉटनच्या. आपण वर्षभर टिकणारा गुळ आंबा बनवतोय तर परिपक्व झालेली कैरी हिरवी घ्यायची. दुसरं म्हणजे कुठेही पाण्याचा संपर्क येऊ द्यायचा नाही. त्यासाठी आपण जे काही साहित्य वापरणार आहोत, जसं सोलन, म्हणजे आपण साल काढतो ना त्याला सोलन म्हणतात, किंवा सुरी, हे सगळं व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं. कुठेही पाण्याचा अंश शिल्लक राहू द्यायचा नाही, म्हणजे आपला गुळ आंबा अगदी वर्षभर बाहेर छान टिकतो. ही कैरी बघा आडव्या बाजूने आता पकडायची आहेत आपल्याला. अशाच पद्धतीने दोन्ही कैरीची साल काढून घेतलेली आहे मी. आता कैरीची साल काढून घेतल्यानंतर ही कैरी बघा आडव्या बाजूने पकडायची आणि याचा लांब सडक किस करून घ्यायचा. कैरी बघा लांब असा हा कैरीचा किस तयार झाला, तो दिसायला आकर्षित दिसतो. आता ही कैरी आता आपण बाकीच्या ज्या कैरी आहे त्याचा सुद्धा असा किस आहे ती करून घेणार आहोत. इथे बघू शकताय तुम्ही, मी इथे ताटामध्ये कैरीचा लांब सडक असा किस करून घेतलेला आहे. आणि आता जे पाणी आहे ते आता आपल्याला पिळून काढायचं. ह्याच्यामधलं कैरी किसून घेतलेली आहे त्याच्यामधलं, कारण असं पाणी आहे ते पिळून काढल्यामुळे काय होतं, आपला गुळ आंबा आहे तो जास्त आंबट देखील होत नाही. आणि हो, तुम्ही जो पाणी पिळून काढलंय ना त्याची तुम्ही कढी सुद्धा करू शकता. कैरीची कढी खूप सुंदर होते. मी सुद्धा आजच बनवली, खूप सुंदर झाली कैरीची कढी. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कैरीमधलं पाणी असं पिळून काढलं ना कैरीच्या किसामधलं, जास्त गुळ आंबा आपला आंबट देखील होत नाही. त्याच्याकरता आपल्याला हे पिळून काढायचे. आणि तुम्ही ह्या पिळून काढलेल्या पाण्याचं तुम्ही कैरीची कढी सुद्धा करू शकता. खूप छान होते कैरीची कढी. आता मी आधीच्या कैऱ्या सुद्धा 1-2-3 कैऱ्या ज्या आपण साल काढून घेतली तशाच कैऱ्या मी 3 कैऱ्या याच मीडियम आकाराच्या किसून घेतलेल्या आहेत. मी ते साधारण 1 किलो प्रमाणात कैरीचा गुळ आंबा करत आहे, 1 ते 1.5 किलोचा. तर इथे मी कैरीसुद्धा मोजूनच घेणार आहे कैरीचा खीस. त्याच्याकरता मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, भात लावायचा आपण कुकरमध्ये लावतो ना त्याच मेजरमेंटमध्ये आपल्याला गूळ टाकतो. त्याच्याकरता आपल्याला हे मोजून घ्यायचे कैरीचा खीस. मी मोजून घेऊन आता याच कढईमध्ये टाकलेला आहे. आणि जे तुम्हाला पाणी दिसतंय ना जे मी काढलेलं आहे ते पिळून, तर कैरीचा खीस आहे तो, त्याच्यामधलं जर तुम्हाला पाणी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता. इथे आता कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे, परतून घ्यायचा. तर हा कैरीचा खीस छान परतून घ्यायचा आहे. हा मस्त मिनिटभर परतून घेतला बघा. थोडीशी कैरी मऊ झालेली आहे, याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर मी सुरुवातीला कैरी किसून मोजून घेतला होता कैरीचा खीस. सुरुवातीला आपण ज्या भांड्याने किस आहे तो मोजून घेतला होता त्याच भांड्याने इथे मी गूळ आहे तो चिरून बारीक असा त्याच भांड्याने गूळ घेतलेला आहे. म्हणजे जेवढा आपण किस घेतला तेवढाच मी इथे गूळ टाकलेला आहे. तुम्हाला जसं कितपत तुम्हाला गोडाचं प्रमाण हवं आहे त्यानुसार तुम्ही गूळ टाकू शकता. इथे मी पूर्णपणे गूळ टाकलेला आहे. आता सुरुवातीला आपल्याला गूळ हा विरघळवून घ्यायचा आहे. गुळाला पाणी सुटतं त्यामध्ये ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. वेगळं कुठलंही पाणी घालायची गरज नाही आहे. हे आपल्याला आता चांगलं परतत राहायचं आहे.
गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे आता आपल्याला या गुळाचं जे पाणी सुटतं ना ह्याच्यामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी कमी होतं आणि गुळाचं जसं पाक होत जातो ना तसं मिश्रण घट्ट होत जातं। रंगसुद्धा बदलला आहे बघू शकता तुम्ही। इथे मी एक 4 वेलची सोलून घेतलेली आहे, बडीशोप घेतलेली अर्धा चमचा, ती आता आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। गुळाला पाणी सुटलं आहे ना त्याच्यामध्येच आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची एक 5 ते 10 मिनिट। आता याला चांगलं शिजवून घ्यायचं। गुळाचं पाणी कमी होतं, एकदा गुळाचं जसं पाक होतो ना तसं मिश्रण घट्ट होत जातं, रंगसुद्धा बदलतो। बघा लालसर झालेला आहे रंगसुद्धा गुळ आंब्याला। आता इथे आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचे। चिमूटभर मीठ टाकल्याने काय होतं, कुठल्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव आणखीन वाढते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी वेलची घेतलेली आहे। वेलची टाकल्यामुळे काय होतं तर वेलची पावडर स्वाद गुळ आंब्यामध्ये घातल्याने बडीशोप खूप छान स्वाद उतरतो, त्यामुळे घालायचे आणि याला मिक्स। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा गुळ आंबा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। अगदी रूम टेम्परेचरवरती आपल्याला याला थंड करून घ्यायचे। आता इथे रूम टेम्परेचरवरती मी इथे गुळ आंबा देखील थंड करून घेतलेला आहे। कैरीचा गुळ आंबा बघा काचेच्या बरणीमध्ये, हवाबंद बरणीमध्ये, शक्यतोवर काचेच्या बरणीमध्येच ठेवायचा, प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही, रिॲक्शन होते आणि गुळ आंबा देखील नीट राहते, त्यासाठी काचेच्या बरणीमध्येच ठेवायचा। बघू शकता खूप छान लच्छीदार गुळ आंबा तयार झालेला आहे। गुळ आंब्याला चकाकी सुद्धा खूप छान आलेली आहे। हा गुळ आंबा जसं थंड होत जातो ना तर तसा घट्ट होतो, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला फार घट्टसर करायचं नाहीये। बघा मस्त रसरशीत गुळ आंबा तयार झालेला आहे। हा गुळ आंबा पोळीवर रोल करून मुलांना खायला दिलं तर त्यांना सुद्धा खूप आवडेल। तसेच ब्रेड बरोबर सुद्धा जामऐवजी तुम्ही गुळ आंबा लावून खाल्ला तर अप्रतिम लागतो। तर या काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचा गुळ आंबा आहे तो वर्षभर आरामात छान टिकेल, अजिबात त्याला बुरशी वगैरे लागणार नाही, मस्त असा वर्षभर टिकणार तुमचे इथे गुळ आंबा बनवून तयार झालेला आहे। अजिबात 1 ते 1.5 वर्ष काहीसुद्धा होत नाही गुळ आंब्याला, इतका मस्त तयार होतो। फक्त पाण्याचा हात वगैरे लावू द्यायचा नाही म्हणजे खराब होत नाही, पाण्याचा अंश नसावा जिथे आपण बरणी ठेवली आहे तिथे। तर इथे आपला मस्त गुळ आंबा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने गुळ आंबा नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।